हॅलो एव्हरीवन, कशा सर्वजण. अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. तर तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. सकाळी सकाळी इथे माझं अंगण झाडायचं वगैरे चाललेलं आहे, तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत हेही शेअर करूया. तर आज आहे संकष्टी चतुर्थी, तर तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आवरून वगैरे घेतलं, बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेतलं आणि नंतर माझे अंघोळ वगैरे केली. अंघोळ झाल्याच्यानंतर थोडंसं आपलं जे काय बेसिक स्किन केअर असतं ते सुद्धा करून घेतलं, कारण दिवसभर काय आपल्याला वेळ भेटत नाही स्वतःकडे लक्ष द्यायला. त्यामुळे म्हटलं चला करून घेऊया. तर हे झाल्याच्यानंतर मात्र मला करायची होती साबुदाण्याची खिचडी. कपडे वगैरे धुवायचे बाकी होते, त्यामुळे म्हटलं चला आधी सकाळी सकाळी लवकर आपलं उरकून घेतलं ना, म्हणजे मग बाकीचे कामं करायला कितीही वेळ लागला तरी हरकत नाही. सकाळीच जर का आपण व्यवस्थित आपलं स्किन केअर किंवा जे काय असेल ना, हेअर केअर सगळ्या गोष्टी केल्या की दिवसभर आपण सुद्धा दिसायला प्रेझेंटेबल दिसतो आणि मग दिवसभर आपल्याला सुद्धा फ्रेशच वाटतं. त्यामुळे मग म्हटलं चला सकाळी सकाळी करून घेऊया. फायनली माझं झालेलं आहे. कशी दिसतीये? हॅलो एव्हरीवन, कशात सर्वजण. अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना. बाय द वे आज आहे गणेश चतुर्थी, तर गणेश चतुर्थीच्या सुद्धा तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. संकष्टी चतुर्थी तर आत्ताच माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. मेकअप वगैरे सुद्धा सगळं बेसिक मेकअप जे काय असतं ते आवरून घेतलेलं आहे. तर आता हे सर्व काय झालेलं आहे. सकाळचे माझे झाडलोट वगैरे सगळं काय झालेलं आहे. तर आता मला कपडे वगैरे धुवायचे आहेत. तत्पूर्वी म्हटलं छोटंसं की आपला व्हिडिओ शूट करून घेऊया आणि नंतर मग बाकीचे कामं आवरून घेऊया. तर ना असं काय आहे माझा आजचा दिवस. गणेश चतुर्थी आहे, तर गणेश चतुर्थीच्या खरोखर सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर कपडे धुवून घेते आणि साबुदाण्याची खिचडीसुद्धा करायची आहे. तर साबुदाण्याची खिचडी करायची म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की माझा उपवास वगैरे आहे. तर माझा उपवास वगैरे काही नाही आहे, पण चला काहीतरी ओकेशन असल्याशिवाय आपण वेगळं काहीतरी ट्राय करत नाही ना. तर त्यामुळे मग मी असं ठरवलं की चला आता आज आपण साबुदाण्याची खिचडी वगैरे करू. तर चला पटकन आता मी कपडे धुवून घेते आणि तुमच्याशी साबुदाणा खिचडी शेअर करते. मला घर वगैरे सुद्धा पुसून घ्यायचं आहे, तर चला. तर मंडळी कपडे वगैरे धुवून झाले, तोपर्यंत मला समर्थनी ही तयारी करून दिलेली आहे आणि आता खिचडी सुद्धा करायची आहे. तर खिचडीसाठी हे बघा साबुदाणा इथं भिजू लावलेला होता. तर आणि हे इथे शेंगदाण्याचं कूट वगैरे आहे. तर आता ना मी आता फोडणी देते पटकन. आणि आज मी लाल मिरचीमध्ये हे करणार आहे साबुदाणा, तर ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल की लाल मिरचीमध्ये सुद्धा करतात. तर चला आपण हे करू. तर ना आता मी घेतलेली आहे खिचडी करण्यासाठी. तर खिचडी करण्यासाठी म्हटलं आधी तेल वगैरे म्हणजे बेसिक तयारी मला म्हणजे समर्थने मला हेल्प केली होती. मी कपडे धुईपर्यंत त्याने बटाटे वगैरे चे सालं काढून वगैरे कट करून वगैरे मला दिले होते. तर म्हटलं चला आता आली आहे तर आधी आपण फोडणी देऊया. तर ना मला असं वाटत होतं की आपण आता कायच दाखवायचं ना साबुदाण्याच्या खिचडीचं. तर रेसिपी तर वेगळी काही नाही आहे, सगळं तर सेमच आहे. सगळेजण करतात ती सुद्धा प्रोसेस सगळी सेमच आहे. थोडाफार 19-20चा फरक असू शकतो, कोणाचा मिठाचा मिरच्याचा हेच काहीतरी फरक असू शकतो. अदरवाईज सगळं तर सेमच आहे. तर इथे ना मी सगळं काय मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशी काय फोडणी वगैरे दिलेली आहे आणि फायनली माझे उसळ ते हे बटाट्यामध्ये टाकलेली आहे आणि फायनली माझी उसळ अशी झालेली आहे. बाय द वे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय अँड टेक केअर. बाय द वे खिचडी